सुंदर अरे चल पळा सगळे. ए बारक्या, अरे गावाला आग लागल्यावानी का पळत आलायस? अहो ते घरात का नाही ते असं सरपटणार आलंय. साप. अरे देवा. हा लय मोठा आहे. हे असं काळ्या रंगात आहे आणि का नाही त्याच्या फड्यावर असा आकडा आहे आकडा. मी तर लय घाबरलो बघा. असं ते अंगणातनं जाताना बघितलं, अंगावर काटच उभं राहिलं. चला 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 समधी. चला चला आपण बाहेर जाऊया समधी. हा होय होय, आपण समद्याने आहे ना एकत्र थांबूया. मेनका तू हात त्याला सांभाळ, मी शौर्याला सांभाळतो. हा अरे हे आकड्यावाला जनावर आहे ना, लई हुशारी असते. सावकाश सावकाशराव पायाखाली बघत खाली बघा. सावकाश बर का बाळा. खाली खाली. अरे मेनका. मेनका कुठं राहिली? चल की लवकर. अहो त्या आत नको जायला ना, म्हणून दरवाजा लावत होते मी. कसलं दार लावती, परत समोर यायचं ना, कळायचं बी नाही. चला लवकर चला लवकर इकडे. आता तो कागद हाताशी आला की तुझा खेळ संपला मेनका. काय हो? कुठे गेलं असेल ते जनावर? सरपट्यात कुठे गायब झालं? इथं कुठे तर लपलं नसेल ना व? मला तर लई भ्या वाटायला लागले बघा. नाही नाही उर्वशी, तुझी वचवच जरा बंद कर बर का. अगं तुझ्या ह्या अशा बोलण्यामुळे दंग्यामुळे ती जनावर कधी पायामध्ये येऊन घुटपळायला सांगता पण येणार नाही. हो तसं पाहायला गेलं ना तर आपण कशाला बी घाबरत नसतो आयुष्यात. हे असं सरपटणार जनावर म्हणलं ना की लईच भीती वाटते बघा. पाल. हा कुठे पण जुरा. का जीव घाता का माझा? कशालाच घाबरत नसतोय आपण आयुष्यात. म्हणून त्याला चेक करून बघितलं. अगं कशाला वचवच करते तू? जरा बंद हो की, जरा शांत हो की तू. तुला सांगतो तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे का नाही सगळा बावचा होईल एक दिवस. गमासा हो बघा कुठे दिसते का ते जनावर. शरू, अगं ते जनावर कोणी पाहिलं तरी आहे का? का उगीच समजा खेळ चाललाय? खरंच आलंय ना व? आई आई हा सगळा प्लॅन आहे. काय? हळूहळू हा सगळा ताईचा प्लॅन आहे. अगं बरं कशा पायी? ताईला असा अंदाज आहे की मेनकाच्या विरोधात काहीतरी पुरावा निर्मला आत्यांच्या रूम मध्ये. तो तिच्या हाती लागावा म्हणून मेनकाला खोलीच्या बाहेर काढणं गरजेचं आहे ना. म्हणून हा सगळा प्लॅन. यशवंता दिसतंय का रे कुठं? नाही ना ताई, तेच बघायला लागलंय. चल 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 समधी लोक. चला 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 चला, सावकाश 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 या या इकडे या. एकत्र थांबा. हा समद्यांनी काळजी घ्या. हे बघा, घरापासनं आणि झाडाझुडापासनं आहे ना जरा असं लांब उभे राहा, असं उजेडात उभे राहा. हा काय समद्यांनी आहे की नाही सुरक्षित राहणं गरजेचं आहे. कळलं काय? महत्वाचं आहे. हा
हे जनावर असं घरात कुठल्या दिशेने गेलं नाही म्हणजे काय अंदाज आहे का? हा हा मामा म्या बघितलं, म्या माझ्या डोळ्यानं बघितलं. हक मी इकडनं आलतो असा आलो आलो इथं होता असा सरपटत गेला. काळ्या असं लांबच्या लांब उतरलं काळ्या रंगाचं आणि असं आकडा होता पण. आणि मी असं मला तर भीतीच वाटत होती पण तरी म्या म्हणलं ऐका नाही काय करायचं. तर म्या माग गेलो आणि इथनं कुठं गायब झालं काय कळलंच नाही मला. आणि मी इतका घाबरलो का नाही बाबा, मला तर जाम भीती वाटायला लागली. हा म्या म्हणलं आता काय करायचं, तर म्या सगळ्यांना बाहेर बोलवून आणलं. समद ठरल्याप्रमाणे एकदम जुळून आलाय. आता अक्षराच्या हाती तो कागद गावला ना की झालं. कुठेच सापडत नाहीये तो कागद. नेमकं काय असेल, कुठे ठेवलं असेल तिने. सगळीकडे शोधून झालं, इथे पण नाहीये. खूप वेळ झालाय, एक एक क्षण हातचा निसटून चाललाय. सगळ्यांना फार वेळ बाहेर थांबवून ठेवता येणार नाहीये. देवा, काय करू मी. सुंदर, अरे नुसतं असं बघत बसून उभं राहून काय होणार आहे हा? त्यापेक्षा मला वाटते सर्पमित्राला बोलवलं पाहिजे. हा वय बोलव लवकर बोलव. हा सुंदर, त्या माणसासनी बोलव, त्यांना बरोबर कळते बघ, ते शोधून काढतील. वय मी आता घेऊन येतो आलोच. आहे का अरे जायला कशाला लागते, फोन कर घे. ए मामा, अरे माझ्याकडे नंबर नाही त्याचा. आहे का? हा, आणि हे बघा तुम्ही आहे ना काय बी काळजी करू नका. मी आहे की नाही लागलीच जातो आणि त्याला लागलीच घेऊन येतो. अरे इकडे चौकात असेल तो. हा, मी बारक्याला घेऊन जातो. हा, ए बारक्या चल चल. ए थांब. ए ऐका आम्ही जो पातूर येत नाही ना तो पातूर तुम्ही समद्यांनी इथंच थांबा, कळलं काय. जागचं हलू नका. हा, इथंच थांबा. चल बघा चल. ए, लवकर या बर का. बारक्या त्या सर्पमित्र सांगितलं पाहिजे येताना एकांत साप घेऊन येऊन, कळलं काय. हो आता चल लवकर. काळ्या रंगाचं कुठं सापडलं? लवकर. सगळे जागच्या जागीच थांबूया. हो हो. होय, होय. किती वेळ झाला हे दोघं निघून गेलेत, अजून कसे येणार झालेत? अरे देवा, अक्षरा कुठं राहिली? आपण आपल्या नादात घाबरून बाहेर पडलो, ती आत तर नसेल ना? तिला बोलवाय पाहिजे बाहेर. अरे इतका वेळ आपण कस काही सोरलो हिला. ही कुठं गायब झाली म्हणायची. नाही आत्या. अहो ताई मगाशीच बाहेर गेली. ती म्हणाली ना काहीतरी तिला काम होतं, ती बाहेरच आहे. वय अगं शरू, तिची चप्पल इथंच आहे की. इतकं सगळं शोधलं पण काहीच उपयोग नाही झाला. कदाचित तो कागद खोलीतच नसेल.
अगं खरंच ती आतमध्ये आहे बर का, आपण तिला बोलवाय पाहिजे. अहो आत्या आत्या थांबा थांबा. ताई मगाशी म्हणाली होती की ती बाहेरच जाणार आहे. म्हणाली होती ना. वय त्याच्यामुळे काय माहित आता कुठे गेली असेल इथेच कुठेतरी. अगं असेल इथं कुठेतरी म्हणजे, अगं ती एकटी आहे हा, तिला काय बी माहित नाही, तिला बोलवाय पाहिजे बाहेर. हो तुम्ही नका काळजी करू ताई, निघल काहीतरी मार्ग. मी काय म्हणते, बरं असं लक्ष आतमध्ये असेल तर तिचा नावर चांगलं डसावत तिला. म्हणजे आपल्या डोसक्याच्या मागचा त्रास जाईल कायमचा. बाया आली राशीला तर तिलाच जाऊ दे काशीला. नाहीतर काय उर्वशी, ही बाया काही साधे सुधी नाही ग. आता बी काहीतरी खटाटप कर असेल बघ. अक्षरा शौर्यला शोधायला म्हणून आत गेली असेल आणि शोधत शोधत खोलीपर्यंत गेली तर तिला ते फोटो सापडले तर. नाही नाही, मला अक्षराला शोधायला पाहिजे. आता काय करू? लॉक आहे. आता याची किल्ली कुठे शोधू मी? आई तुम्ही नका काळजी करू, मी आज जाऊन तिला बरोबर घेऊन येते बाहेर. अगं नको. हे बघ अक्षरा आणि तू दोघी बी सारख्याच आहे मला. तू आत गेलीस आणि ते जनावर आडवं आलं, तुला काय झालं म्हणजे? नाही नाही, तू आत जायचं नाही मेनका. आई अहो गावाकडे असले साप लई बघितल्यात म्या, आणि त्यात शेतात काम करताना असले लई भिरकवल्यात. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. मी अशी आत गेले आणि ताईला सुखरूप बाहेर घेऊन आले का नाही बघा तुम्ही. लगेच येते ना. नाही मेनका, तरी बी आता असं धाडस नको करायला. आणि त्या गावाकडच्या गोष्टी आता नको. हे बघ ते जनावर किती मोठं हाय, किती इशारी हाय, आपल्याला काय बी माहित नाही. उगाच असं धाडस नको करायला. आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूया ना. हा शरू? हो आई अहो आपण ताईला फोन करू शकतो ना. हा हे बेस होईल, फोन करूया. तुमचं समज पटतंय मला, पण मधमाशांच्या यायला ताईने स्वतःचा जीव धोक्यात टाकून शौर्याला वाचवलं होतं ना. मग आता म्या माझं कर्तव्य विसरून कसं चालेल? अशा यायला म्या तिला एकटीला कसं सोडू? त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, आणि म्या ताईसाठी ह्यो धोका पत्करायला तयार आहे. कारण ती माझ्यासाठी लईच मोलाची आहे. मी अशी गेले ना अशी आले बघा. हा येते. हे बघ मोलाची ती आमच्यासाठी बी हाय, पर असं अविचारानं नाही ना वागता येत आपल्याला. हा आई मी खरंच सांगते अहो, मला काय बी होणार नाही. तुम्ही ऐका, मला अडवू नका. मी आज जाते आणि झटक्यात ताईला बाहेर घेऊन येते. आलेच मी. मेनका, मेनका, काय हो, हिला भारी पुळका आलाय त्या अक्षराचा. नाहीतर काय, मी बी तो विचार करतोय. देवी आई, आता तूच मेनका आणि अक्षराचं रक्षण कर. त्या ड्रॉवर मध्ये चाव्या होत्या कोणत्या तरी. कदाचित त्यातलीच एक असेल का? अक्षरताई, 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 अगं कुठं आहेस?
अक्षराताई आता चावीसाठी अडून राहावं लागणार. कुठे काय काही सुद्धा कळत नाहीये, काहीच हाती लागत नाहीये. अक्षराताई अक्षराताई कुठं आहेस तू ताई अगं कुठं आहेस अक्षराताई अरे देवा किती वाट बघायची अजून यो सुंदर कवा यायचा या माणसाला घेऊन नाहीतर काय आपल्या अशा ह्या कामाचे नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह पाहिजेत ना हं? एवढं बी कळत नाही सुंदरला इतका टाइम झालाय उगाच त्यो बघ आला दादा ये. या पुढे या पुढे साप कुठे या दादा या. ओ दादा ते जनावर लवकरात लवकर हुडकून काढा बघा आत्या तू काय बी काळजी करू नकस, तू बरोबर पकडेल त्याला. हा मला नुसतं दाखवा कुठे गेले आहे ते, मी त्याला बरोबर शोधतो. हा तुम्ही नका काळजी करू, सांगा. मी सांगतो हा हो का इकडनं आलता इकडं गेलता इकडं नाही मी इकडनं आलो आणि इकडं ना इथं सरपटला आणि इकडं वळवळ करत गेला आणि तिकडनं गायब झाला इकडे गेला. अच्छा काय मग अशी इकडं म्हटलास ना आता इकडं म्हणतोय हा नंतर गेला तो जाताना त्याचं डोकं कुठल्या बाजूला होतं? सांगतो तुम्हाला इकडं आला बघा इकडनं आला इकडं आता असं चालत होता असा येत होता म्हणजे डोकं त्या बाजूला असेल नाही शेपूट इथं, हा डोकं तिथं तिकडं आणि वळवळला असा वळवळला आणि सरपटला म्हणजे तो असा गेला असेल. असंच गेला. आज जाऊन सापाला का नाही चिरत तुम्ही काय 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 कशाला आलास इथं हा आज साप पकडा ना जाग्यात मध्ये जिजू अहो मेनका पण गेली आहे ताईला शोधायला आतमध्ये, तर तुम्ही जा म्हणजे आता. हा होय मामा आम्ही अगोदर आज जातो. दादा चला तुम्हाला दाखवतो. हा होय चला. काय रे तुझं बाहेर काय चालू होतं? हा डोसकं कुठल्या बाजूला होतं, शिफ्टी कुठल्या बाजूला होती? हा तुला समजा सांगून आणलंय ना म्या. मग चल तुला दाखवतो, चल शिफ्टी कुठं डोस कुठं, चल तिकडे चल. हा इकडंच आहे दादा, इकडे गेलाय इकडं. सापडली, हेच असेल का बघते. अक्षराताई अक्षराताई अगं कुठं आहेस तू? अक्षराताई ते निघ ना. ओ दादा चला लवकर चला. अहो चला की किती वेळ लावायला. चला. अक्षराताई अयो मेनका इकडंच यायला लागली. दादा चला
आपण इकडनं जाऊ इकडनं या या लवकर चल. अक्षराताई, जे हवं होतं ते सापडलं. अक्षराताई, अगं कुठं आहेस तू? मेनका मेनका अगं कुठं आहेस तू? हे बघ जिथं आहेस ना तिथंच थांब, कळलं काय? अगं मी साप पकडणारा माणूस घेऊन आलोय. तो सापाला पकडल हा काय? तू अजिबात जागची हलू नकोस. जिथं आहेस ना तिथंच थांब. जिथं आहेस ना तिथंच थांब. टेन्शन घेऊ नको. हा टेन्शन घेऊ नको तू. मेनका तिकडेच थांब. हा तिकडेच थांब. तिकडेच थांब मेनका. हा